प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. एक शेवटचं गीत आपण परमेश्वराला सादर करणार आहोत. ज्या परमेश्वर जो अब्रामाचा परमेश्वर आहे, जो इसाकाचा परमेश्वर आहे, जो याकोबाचा परमेश्वर आहे, आमचा विश्वास आहे की तोच परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. किती जण विश्वास करतात की तो परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. हालेलुया. चला तर पुन्हा एकदा गांभीर्याने त्याच्याकडे जाणार आहोत. आपण आपले नेत्र बंद करून आपण त्या परमेश्वराकडे जाणार आहोत. इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. सर्वजण मिळून अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. तू कभी नहीं छोड़ेगा. तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. सर्वजण मिळून तू मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, मेरा है. सर्वजण मिळून सर्वजण मिळून अब्राहम का प्रभु, इसहाक का प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. तू कभी नहीं छोड़ेगा. कभी ना छोड़ेगा, कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. कभी ना छोड़ेगा, कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. ज्याने आपला हात पकडलेला आहे, ज्याने आपला हात पकडलेला आहे, आपल्याला विश्वास आहे की तो हात आपला तो कधीच सोडणार नाही. सर्व संपल, सर्व सोडून जातील, पण ज्या परमेश्वराने आपला हात धरलेला आहे तो कधीच सोडणार नाही. आपला विश्वास आहे. जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, वो मेरा है. एक संगीत. जिसके हाथ में मेरा कल, जिसके हाथ में मेरा आज और आने वाला कल, तू मेरा है. तू कभी ना छोड़ेगा, कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. कभी ना छोड़ेगा, कभी ना ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है.
सके, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, तू मेरा है। Thank you, Jesus. Thank you, Jesus. We worship your name, Jesus. Thank you, my Lord. Thank you, Jesus. धन्यवाद करते हैं परमेश्वर, धन्यवाद करते हैं परमेश्वर, धन्यवाद करते हैं परमेश्वर, धन्यवाद करते हैं परमेश्वर। महिमा गौरव परमेश्वर, सब तुझी को परमेश्वर, सब तुझी को परमेश्वर। आज हम जिंदा है परमेश्वर, तो तेरे कारण है परमेश्वर, क्योंकि जो प्रेम तूने अब्राहम पर किया, जो प्रेम तूने इसहाक पर किया, जो प्रेम तूने याकूब पर किया, हमारा विश्वास है कि तो प्रेम हम करता है। हमें विश्वास है कि तू कभी नहीं छोड़ेगा, हमें कभी नहीं ठुकराएगा, क्योंकि तेरे एकलौता एक पुत्र का जो खून है, जो लहू है, तूने हम पर डाल दिया है। इसी के कारण हमारा उद्धार हुआ है। इसलिए हम धन्यवाद करते हैं। अपने हाथों को उठाकर हम धन्यवाद करते हैं। अपने हाथों को उठाकर उसका धन्यवाद करो, अपने हाथों को उठाकर उसका धन्यवाद करो। धन्यवाद करो उस परमेश्वर का, धन्यवाद करो उस जिंदा खुदा का, धन्यवाद करो उस परमेश्वर का जिसने हमें कभी नहीं छोड़ा, जिसने हमें कभी नहीं छोड़ा। धन्यवाद यीशु। Thank you, Jesus. 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 हमें विश्वास है कि इस परमेश्वर की उपस्थिति हम सबके बीच में है। उसकी उपस्थिति के लिए जोरदार ताली उस परमेश्वर के लिए। Praise the Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Yes, 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 my Lord. Yes, my Lord. Thank you, Jesus. Hallelujah. 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 ठीक आहे, एक आराधनेबद्दल आणि जे मान महिमा आपण परमेश्वराला दिलेला आहे त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। आम्ही सुरुवात करतो आजच्या वचनाद्वारे। पिछले बार मैं मराठीत पण सांगल, हिंदीत पण सांगल। पिछले बार हमने जो कुछ सीखा है कि परमेश्वर को खोजो, परमेश्वर को ढूंढो, और मैंने ये भी कहा था कि पिछले बार परमेश्वर ने हमें वचनों के द्वारा सिखाया था कि जो कोई प्रभु जी कहता है उन हर एक का स्वर्ग में प्रवेश नहीं है। मुझे दिल से परमेश्वर की आराधना करता है, भक्ति करता है, दिल से उसे खोजता है, ढूंढता है, परमेश्वर कहता है मैं उसी को अपने स्वर्ग में लूंगा। जो उसका उद्धार पाता है, जो उसका साल्वेशन पाता है, परमेश्वर का वचन कहता है बस उसी को स्वर्ग में प्रवेश है। पिछले बार हमने यहोशापात का भी उदाहरण देखा। जब यहोशापात एक बड़े से युद्ध में था, जेव्हा यहोशापात हा एक मोठ्या युद्धामध्ये होता, 3 देश त्याच्यावरती उलटून आले होते, पण त्या ठिकाणी यहोशापातने काय केलं, त्यांनी परमेश्वराला आरोळी मारली। परमेश्वराला त्यांनी विचारलं, परमेश्वर तू सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, इथं येऊन माझा सहाय्य कर, कारण माझ्यावरती 3 देश उलटून आलेले आहेत। आणि आपण बघितलं की यहोशापातला परमेश्वराने कसं जपलं। जे 3 देश त्याच्या विरोधात येत होते त्यांची आपसात लढाई होऊन त्यांनी एकमेकांना संपवलं। आणि ज्या वेळेस यहोशापात तिकडे मारायला गेला, युद्ध करायला गेला, त्यांनी काय बघितलं की आपले सर्व युद्ध जे आपल्या संगती करणार होते, जे आपले शत्रू आहेत, ते एकमेकांसंगती भांडून ते मरण पावलेले आहेत। ते कोणी केलेलं आहे? ते त्या परमेश्वराने केलेलं आहे। कारण का? यहोशापातनी परमेश्वराला आरोळी मारली, यहोशापातनी परमेश्वराला विचारलं, यहोशापातनी परमेश्वराला विचारलं की काय करायचं,
तू मला सहाय्य कर. आणि म्हणूनच त्या ठिकाणी आपण बघतो की यहोशापात त्या ठिकाणी विजयी झाला. आणि तेच घेऊन आज आपण काही वचन बघणार आहोत. उसी को लेकर हम आज कुछ वचन देखेंगे. आज का जो सुसमाचार है वो मती इसका 7वां अध्याय आयात 7. मी मराठीत पण सांगेल. मत्ते ह्याचा 7वां अध्याय आणि 7वं वचन आपले भाऊ आपल्यासाठी पहिले वाचतील. मांगो तो ओके. तुम्हें दिया जाएगा, ओके. ढूंढो तो तुम पाओगे, येस. खटखटाओ तो तुम्हारे लिए खोला जाएगा. प्रेज द लॉर्ड. आजच्या ह्या वचनासाठी परमेश्वर आपल्याला आशिषित करणारच आहे. मराठीत आपण वाचलं तरी चालेल ब्रदर. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, येस. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. ओके. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद करा त्या परमेश्वराचे, कारण तो हा वचनाद्वारे आज आपल्या संगती परमेश्वर बोलणार आहे. जैसे हमने पिछले बार देखा कि परमेश्वर को ढूंढो, आज जो ये वचन हम देखेंगे, ये वचनों में 3 चीजें हैं. एक तो मांगना, एक तो ढूंढना और एक तो खटखटाना. 3 चीज हम आज देखने वाले हैं. 3 चीज में से एक चीज जो हमने पिछले फ्रायडे को सीखी है वो मतलब ढूंढना. मागच्या शुक्रवारी आपण तेच बघितलं की काय मिळवलं पाहिजे, काय शोधलं पाहिजे. आणि आपण काय बघितलं, आपण परमेश्वराला शोधलं पाहिजे. म्हणून जो पॉइंट आहे ढूंढणं म्हणजे शोधणं, तो आज आपण राहून देणार आहोत, कारण त्या बाबतीत आपण मागच्या शुक्रवारी बघितलेला आहे. 2 मुद्द्यांवरती आज आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. 2 मुद्दों पे हम बात करने वाले हैं. वो मतलब मांगना और खटखटाना. क्या मांगना चाहिए, असं काय मागितलं पाहिजे परमेश्वराकडं. आता आपण अनोळखी माणसाला काही मागू का? हम अननोन पर्सन को कुछ मांगेंगे क्या? नहीं मांगे, क्योंकि हम उसे पहचानते नहीं है. पर हमने क्या देखा पिछली बार, परमेश्वर के जो रिलेशनशिप है वो कैसा बढ़ाना चाहिए, ये हमने पिछले फ्राइडे को देखा. और जब भी हम परमेश्वर को पहचानते हैं, जब परमेश्वर हमें पहचानता है और जब परमेश्वर का और हमारा रिलेशनशिप एक अच्छा सा बन जाता है, तब हमारे पास एक पावर आ जाती है कि हम जो कुछ भी मांगते हैं परमेश्वर हमें देता है. कितने लोग विश्वास करते हैं कि अगर हम परमेश्वर को मांगते हैं तो परमेश्वर देता है. हालेलुया. और जब भी हम मांगते हैं परमेश्वर सच में देता है, क्योंकि हमने परमेश्वर को ढूंढा है. पिछले बार हमने क्या सीखा, परमेश्वर और हम में एक दीवार है जिस कारण परमेश्वर और हम सब में एक डिस्टेंस आ चुका है. वो दीवार तोड़ने वाली बात आज हम करने वाले हैं, वो दीवार निकालने वाली बात हम करने वाले हैं. ऐसा हमने क्या परमेश्वर को मागना चाहिए, असं आपण काय मागितलं पाहिजे जेणेकरून परमेश्वर आपल्याला देण्यास इच्छुक आहे. परमेश्वर खरोखर आपण जे काय मनापासून मागतो परमेश्वर आपल्याला देतो, खरोखर देतो. पण परमेश्वराचं वचन सांगतं की काय तुमच्यासाठी योग्य आहे ते मागितलं पाहिजे. काही लोकांना जर आता मी आज सांगितलं की चला मी तुम्हाला 10 मिनिटं देतो, चला मी तुम्हाला 30 सेकंड देतो, जे पाहिजे ते मागा. लोक काय म्हणतात माहितीये, असं भरपूर वेळेला झालेलं आहे, देवा आम्हाला चांगली गाडी दे, देवा आमचा अकाउंट बॅलन्स भर, देवा आम्हाला चांगलं घर दे. अहो हे सगळे ब्लेसिंग्स आहेत, हे सर्व ब्लेसिंग्स आहेत. मागितलं काय पाहिजे ह्या बाबतीत फार महत्वाची गोष्ट आज आपण शिकणार आहोत. ह्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला 100% देणार आहे. त्याने अभिवचन दिलेलं आहे, जे पण तुम्ही मागता ते मी तुम्हाला देईल, ह्या त्याचं अभिवचन आहे. आणि जे तो वचन देतो तो कधीच मोडत नाही, कारण आपल्या देवावरती आपला विश्वास आहे. आपला परमेश्वर आपला विश्वास कधीच तोड़त नहीं. कभी भी परमेश्वर अपना विश्वास नहीं तोड़ता है. वो अपना विश्वास कभी नहीं टूटने देता. वो जानता है कि अपने लोगों को क्या दे, बट हमने उसको क्या मांगना चाहिए, हम सभी ने उसको क्या मांगना चाहिए, ये बारे में हम आज सीखने वाले हैं. मुझे याद आता है सुलेमान, ज्याला आपण शलमोन म्हणतो, जेव्हा तो दावीद नंतर एक सिंहासनावरती प्रस्थापित झाला,
जब सुलेमान जो था वो दाऊद के बाद वो राजा बनने वाला था, तो परमेश्वर उस पर आनंदित था। परमेश्वर ने उसे कहा तू मांग, तुझे क्या चाहिए। चाहता तो सुलेमान ये भी कर सकता था कि परमेश्वर मुझे आशीषित कर, परमेश्वर मुझे धन दौलत दे, परमेश्वर सर्व काही मला दे, जेणेकरून माझ्या शत्रूंना मी विजय मिळू शकू, असं सर्व काही मला दे। आपको पता है सुलेमान ने परमेश्वर के पास क्या मांगा? हम देखते हैं दूसरा इतिहास इसका पहला अध्याय आयात 10। सुलेमान ने क्या मांगा, सलमोनाने काय मागितलं आपण हे ऐकणार आहोत। अब मुझे ऐसी बुद्धि और ज्ञान दे हाँ, कि मैं इस प्रजा के सामने अंदर बाहर आना जाना कर सकूं, क्योंकि कौन ऐसा है कि तेरी इतनी बड़ी प्रजा का न्याय कर सके। हालेलुया। मराठीत पण आपण वाचणार आहोत। ह्या प्रजेसमोर वागण्यास ओके। मला आता चातुर्य व ज्ञान दे। तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल? इसमें हम देखते हैं कि सुलेमान ने क्या मांगा, मुझे ऐसी बुद्धि दे, मुझे ऐसी बुद्धि दे की मैं प्रजा का न्याय कर सकू, अशी मला बुद्धी दे की जेणेकरून मी आपल्या प्रजेचा न्याय करू शकतो, त्यांच्यावरती राज्य करू शकतो। जर आपल्याला परमेश्वरने त्या ठिकाणी आपण जर सलमोनाच्या जागी असलो असतो तर आपण असं म्हणलो असतो की परमेश्वर आम्हाला सर्वात शक्तिमान राजा बनव, आम्हाला असं राज्य दे जेणेकरून आम्ही सर्वांवरती विजय मिळू, अशी आपण प्रार्थना केली असते। पण जेव्हा सलमोनाला आपण बघतो तेव्हा सलमोन काय म्हणतो की परमेश्वर मला अशी बुद्धी दे जेणेकरून मी माझ्या प्रजेचा मी चांगला न्याय करू शकतो, अशी बुद्धी मला तू दे। आणि त्या ठिकाणी परमेश्वर देखील त्याला तेच म्हणतो की तू सर्वात उत्तम गोष्टी तुम्हाला मागितल्या आहेत, ते म्हणजे बुद्धी तुम्हाला मागितलेली आहे। आणि परमेश्वर त्या गोष्टीवरती आनंदित होतो, त्याला बुद्धी तर देतोच, पण सर्व काही त्याला तो देतो, सर्व गोष्टींनी तो त्याला भरपूर करून सोडतो। पण परमेश्वर कोणत्या गोष्टीने आनंद होतो की परमेश्वराला त्यांनी चांगली बुद्धी, या आपल्यासारखी बुद्धी नाही, आत्मिक बुद्धी त्यांनी त्या ठिकाणी मागितलेली होती। एक आत्मिक बुद्धी जेणेकरून तो राज्यांवरती यशस्वी होईल, अशी बुद्धी परमेश्वराने त्याला दिली। आणि त्या ठिकाणी आपण बघतो परमेश्वराने फक्त बुद्धीच नाही तर सर्व आशीर्वाद त्या ठिकाणी त्या सलमोनाला परमेश्वराने दिले। आणि म्हणून जेव्हा मी आज तुमच्या समोर एक वचन घेऊन आलेलो आहे की मागायचं काय, आपण परमेश्वराला मागायचं काय। जसं सलमोनाने एक उत्तम भाग त्यासाठी मागितला, तसंच आपल्यासाठी आजच्या जगामध्ये उत्तम भाग काय आहे? कोण सांगू शकेल? आज आपल्यासाठी जर आपल्याला आज पाहिजे असेल तर आपल्यासाठी एक उत्तम भाग कोणचा होऊ शकतो, जेणेकरून आपली उन्नती होईल, जेणेकरून आपण आशीर्वादित होऊ, जेणेकरून आपण अजून परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो। ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, आपल्याला परमेश्वराची धार्मिकता ही आपल्याला पाहिजे आहे। धार्मिकता फक्त बोलण्याची धार्मिकता नाही की हो परमेश्वर मी धार्मिक मनुष्य आहे, मी तुझ्या इच्छेप्रमाणे चालतो, पण ते कधी? फक्त संडेजला। मी धार्मिक जास्त कधी होतो माहितीये? आजकालचे जे लोक आहेत, मेंबर्स आहेत, ते रविवारचे धार्मिक होतात। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस। रविवारचं, सोमवारचं परत बॅक टू रुटीन, परत हाय तेच, परत शिव्या, शाप, दारू, सगळं फक्त संडेला थँक्यू जीसस, पार गुडघे टेकून बसतात, येस माय लॉर्ड। आणि रविवार झाल्यानंतर बॅक टू नॉर्मल,
ही धार्मिकता आपल्याला जर पाहिजे असेल, ही धार्मिकता आपल्याला मागायची आहे. ती धार्मिकता आपण शिकली पाहिजे. आणि ती धार्मिकता जर तुम्हाला पाहिजे असणार आहे, जर ती धार्मिकता तुम्हाला खरोखर पाहिजे असेल, तर त्यासाठी आपल्याला वचन वाचणं हे फार गरजेचं आहे. धार्मिकता फक्त बोलण्यापुरती धार्मिकता नसावी, तर ती धार्मिकता परमेश्वराला स्वीकार असावी अशी धार्मिकता आपल्याला पाहिजे असावी. जी धार्मिकता परमेश्वराला आवडेल अशी धार्मिकता आपल्यामध्ये आली पाहिजे. लोकांनी नाही म्हणलं पाहिजे की तुम्ही खरोखर धार्मिक आहात. पास्टरांनी नाही म्हणलं पाहिजे की तुम्ही खरोखर धार्मिक आहात. त्या परमेश्वरांनी म्हणलं पाहिजे की हो, माझा लेकरू जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो खरोखर धार्मिक आहे. अशी धार्मिकता आपल्याला हवी आहे. अशी धार्मिकता आपल्याला वचनामध्ये भेटते. आणि अजून एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला अशी धार्मिकता पाहिजे असेल जी परमेश्वराला आवडते, तर आपल्याला आज एक पाऊल पुढं टाकायचं आहे. वचनाच्या पण अजून एक पुढं गोष्ट आहे आणि ती धार्मिकताकडे आपल्याला नेणारी गोष्ट आहे. कोणाला माहिती ती गोष्ट? वचनानंतर अजून काय गोष्ट आहे जी आपल्याला धार्मिकतेकडे नेते? तुम्हाला माहिती आहे काय? परमेश्वराचा अभिषेक, परमेश्वराचा पवित्र आत्मा जेव्हा आपल्या जीवनात उतरतो, जेव्हा तो जीवन आपलं कंट्रोल करायला लागतो, तेव्हा आपण खरोखर धार्मिकतेकडे वळतो. तेव्हा आपल्याला खरोखर परमेश्वर धार्मिकतेकडे नेतो. तेव्हा खरोखर आपण धार्मिकतेकडे वळतो आणि आपण चुकीच्या गोष्टीपासून लांब पळतो. कारण पवित्र आत्मा आपल्यामध्ये जो कार्य करतो तो सतत आपल्या मागं असतो, सतत आपल्याला सांगत असतो की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे. जे तुझ्यासाठी चांगलं आहे त्या ठिकाणी तू जा. हा माझा विश्वास आहे, हे मी अनुभवलं आहे माझ्या जीवनामध्ये. ज्या वेळेस परमेश्वराचा अभिषेक मला भेटला, ज्या दिवशी परमेश्वराचा अभिषेक मला भेटला, जिस दिन परमेश्वर का अभिषेक मुझ पर उतर आया, तब मैंने देखा कि मेरे जीवन के लिए अच्छा क्या है. मैं किस मार्ग पर चलता था, वो मार्ग गलत था, वो मार्ग पाप बढ़ाने वाला था मेरे जीवन में. तो मार्ग जो होता तो चुकीचा होता, देवाला अजिबात आवडत नव्हता. अशा मार्गामध्ये मी चालत होतो. पण जेव्हा परमेश्वराचा अभिषेक उतरला त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं, त्यावेळेस त्यांनी मला दाखवलं की तू चुकीचा चालला होतास, तू चुकीचं काम करत होतास, तू चुकीचं कार्य तू करत होता. आणि म्हणूनच मी तुम्हाला आज सांगतो, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. काय मागायचं आहे? तर त्याचा अभिषेक आपल्याला मागायचा. ते धार्मिकता आणि अभिषेक आम्हाला हवे आहे परमेश्वर, हे आपल्याला शिकायचं आहे. त्याचा अभिषेक आपल्याला हवा आहे आपल्या जीवनामध्ये. अनेक लोक सांगतात, अनेक लोक काय सांगतात की पवित्र आत्मा नाहीये, होली स्पिरिट कामच करत नाही, हे होतच नाही. असे अनेक लोक युट्यूबवरती, आजकाल मी युट्यूबवरती बघतो, अनेक लोक व्ह्यूज वाढवण्यासाठी अशा गोष्टी करतात. अनेक चॅनल्स मी बघतो की अनेक लोक चुकीचे प्रचारक बनलेले आहेत, चुकीचा प्रचार करत आहेत. कारण का? ते स्वतः एक कंकुत पास्टर आहेत, कंकुत सेवक आहेत. त्यांच्यामध्ये ती क्षमता नाहीये, म्हणून ते इतरांना त्यांच्याकडे जाऊन देत नाही की नाही, असं नाहीये. पण मी सांगतो असं आहे. कारण हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे. बायबलमध्ये हे पण लिहिलेलं आहे की जेवढे जण पवित्र आत्म्याला मानतात, जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, तेवढेच माझे लेकरं आहेत. हालेलुया. तेवढेच माझे लेकरं आहेत. मग असा कोणता पण प्रचारक उठून जर तुम्हाला सांगत असेल की अशी गोष्ट नाहीये, ही चुकीची गोष्ट आहे, आजपासून त्याला आपण अनफॉलो करणार आहोत. चुकीच्या मार्गावर आपल्याला जायचंच नाहीये. बायबल 3 व्यक्तीवरती अवलंबून आहे: पिता, पुत्र, पवित्र आत्मा. विश्वास करता ना?
विश्वास करता ना? मग ह्या 3 व्यक्ती जर आहे, 3 व्यक्ती जर बायबलमध्ये दाखवलेली आहे, तर मग आपण कोणत्या मार्गात चाललेलो आहोत? तर आपण मग काय ऐकतो? उगच कोणी पण उठावं, आपल्याला काहीतरी सांगावं, आपण त्याच्या मागं चालावं, आपण चुकीची भक्ती करावी, परमेश्वराला आवडत नाही. जर आपण म्हणतो की आपला परमेश्वर जिवंत आहे, अगर हम कहते हैं कि हमारा परमेश्वर जीवित परमेश्वर है, तो हम सब के लिए वो स्वर्ग छोड़कर हमारे पास आएगा, क्योंकि पवित्र आत्मा उसने हम सभी को दिया है. यीशु मसीह ने कहा है कि जब मैं अपने स्वर्ग में जाऊंगा, तुम्हारे लिए मैं एक पवित्र आत्मा जो तुम्हें संभालेगा, वो पवित्र आत्मा मैं तुम्हें देकर जा रहा हूं, जो तुम्हें संभालेगा, बुरा भला बोलेगा. वो पवित्र आत्मा आज हमारे जीवन में हमें चाहिए, वो अभिषेक हमारे जीवन में चाहिए. हम देखते हैं कि हमारा ध्यान उस पर नहीं है, हमारा ध्यान उस पवित्र आत्मा पर नहीं है. हम आगे नहीं बढ़ पा रहे हैं, आपण पुढे जाऊ शकत नाही, आपली वाढ होत नाही, आपली उन्नती होत नाही, कारण आपण एक पाऊल पुढे टाकतच नाही आहोत. आपण फक्त समाधानी आहोत की ठीक आहे, मी रविवारच्या चर्चला जातो, ठीक आहे, मी प्रार्थना केली, त्याच्या पुढे स्वतःचं पण काम आहे, ते वचन ऐकून घरी जाऊन त्याचं मनन करण्याची, शिकण्याची, की परमेश्वराने आपल्याला वचनाद्वारे आज काय शिकवलेलं आहे. आपण ते मेहनत घेत नाही, ते कसरत आपण करत नाही. जर आपण लठ्ठ झालो किंवा आपण आपल्यामध्ये जर चरबी वाढली, तर आपल्या डॉक्टर काय सांगतात? थोडीशी कसरत कर, जेणेकरून तो एक फिट अँड फाईन माणूस होशील. तसंच जेव्हा आपण जेव्हा भरकटतो, जेव्हा चुकीच्या मार्गात जातो, तर खरोखर आपल्याला वचनाची कसरत करण्याची गरज आहे. जेव्हा आपण शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये येणार आहोत, तर ही आपली कसरत असणार आहे. कसरत, ती कसरत करण्यासाठी आपण या ठिकाणी येणार आहोत. वचनाचं देवाणघेवाण आपण करणार आहोत, जेणेकरून तुमची आणि माझी पण उन्नती होईल. वचन सांगण्यामध्ये माझी उन्नती होईल, वचन ऐकण्यामध्ये तुमची उन्नती होईल. हालेलुया. आणि म्हणून ही कसरत करण्यासाठी आपण आलेलो आहोत. चुकीची भक्ती करू नका, चुकीची खरोखर भक्ती करू नका. कारण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने जेव्हा तो पुनरुत्थान झाला, पुन्हा एकदा तो उठला, त्या ठिकाणी आपण बघतो वचन काय सांगतं माहितीये का? आपण ते वचन बघणार आहोत. 1 कोरिन्थीकरास पत्र ह्याचा 15वा अध्याय 6वा वचन आपण बघणार आहोत. किती लोकांनी परमेश्वराला बघितलेलं आहे? तुमच्या कानाने ऐका. फिर 500 से अधिक भाइयों को एक साथ दिखाई दिया, जिनमें से बहुत तेरे अब तक वर्तमान में है, पर कितने सो गए. यहां पर हम देखते हैं 500 लोगों ने यीशु मसीह को देखा. ठीक है, 500 लोगों ने उस यीशु मसीह को देखा. जब अंतिम काल था, जब यीशु मसीह सबसे मुलाकात कर रहा था, तब वो 500 लोग थे जिन्होंने मसीह को देखा. पर आपको बात मालूम है क्या है? उसके बाद क्या होता है? जब प्रार्थना करने का समय आता है, जब यीशु मसीह उनको इंस्ट्रक्ट करता है कि अभी तुम्हें प्रार्थना में बढ़ने की जरूरत है, उस पवित्र आत्मा को पाने की जरूरत है, आपको पता है 500 में से कितने लोग बस उस ऊपर के वाले रूम में जाकर प्रार्थना करते? कितने लोग थे? 120 पीपल. 500 लोग ने परमेश्वर को देखा, यीशु मसीह को देखा. 500 लोगों ने यीशु मसीह को देखा. पर जब प्रार्थना करने का समय आया, बस 120 लोग प्रार्थना करने के लिए गए. बाकी के 380 लोग रीजंस दे रहे थे. मुझे जिम्मेदारी है, मुझे घर जाना है, मेरे बीवी ने मुझे बुलाया है. जसं आपण म्हणतो, नाही आज नको, नाही आता नको प्रार्थनेला जायला. ज्या परमेश्वराने आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभव दिला, ज्या परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलं, ज्या परमेश्वराला आपल्याला जवळून पाहिलं, ज्या परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिला, त्या ठिकाणी आपण परमेश्वराला काय सांगतो? रिझन्स देतो. आता नको, आता नाही जायचं. 120 लोकांमधले बना, 380 मधले लोकांना का बनवू? कारण 120 जणांना परमेश्वराने नंतर आशीर्वादित केलेला आहे, आणि 380 लोकांना
परमेश्वराने कधी धुंकून बघितलं नाहीये. त्यांना जेव्हा येशू ख्रिस्ताने पाचारण केलं, त्यांना तो भेटला. जर आज आपल्याला जर खरोखर येशू ख्रिस्त प्रत्यक्षात दिसलं तर आपला विश्वास किती वाढेल. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना भेटला देखील, तरी पण त्या लोकांचा त्याच्यावरती विश्वास नव्हता. 380 लोक, किती शर्मनाक बात है. 380 लोग अपने घर पर गए और बस 120 लोग परमेश्वर की ओर गए. आज आपण बघतोय की आज ही सुरुवात जी आपण केलेली आहे ते 380 लोकांना पुन्हा एकदा परमेश्वरच्या राज्यात घेऊन येण्यासाठी ती आपण केलेली आहे. दौंडमध्ये पण अनेकशे लोक आहेत, जसं मी मागच्या वेळेस पण सांगितलं. आज पण भटकलेले आहेत, आज पण परमेश्वरापासून लांब आहेत. त्यांना आपल्याला शोधायचं आहे, कारण त्यांनी पण परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे. त्यांनी देखील परमेश्वराचा अनुभव घेतलेला आहे. त्यांना देखील परमेश्वर माहीत आहे. पण शेवटी काय होतं, आपल्याला जरी देव माहीत असेल तरी आपण जाणून बुजून काही ना काही कारण काढून आपण परमेश्वरापासून लांब होतो. त्यामुळं जर खरोखर आपल्याला परमेश्वरापासून लांब नाही जायचंय, जर परमेश्वराच्या जवळ जायचं आहे, तर खरोखर त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. त्याच्या अभिषेकची आपल्याला गरज आहे. त्याच्या दानाची, त्याच्या वरदानाची गरज आपल्याला आपल्या जीवनामध्ये आहे. प्रियांनो, ह्या गोष्टीची विसर पडू देऊ नका. ह्या गोष्टीला इग्नोर तुम्ही करू नका. कारण परमेश्वर आज पण त्याचा पवित्र आत्मा देण्यासाठी उत्सुक आहे. आज पण तुमच्यामध्ये अनेकशे लोक आहेत ज्यांना ते दान हवं आहे, ज्यांना ते वरदान पाहिजे, ज्यांना तो पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे. आज पण लोक थांबलेले आहेत. आज पण अशा लोकांना वाटतं की आम्ही फार एकटे आहोत आमच्या जीवनामध्ये. अनेकशे लोक आहेत या ठिकाणी. त्यांना वाटतं त्यांच्या घरामध्ये भरपूरशे फॅमिली मेंबर्स आहेत, पण त्यांना तो एकटापणा वाटतो. का? कारण त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराची गैरहजेरी आहे. परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये प्रेझेंट नाही आहे. तो पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करत नाहीये. म्हणून त्यांना कधी पण एकटं वाटतं. घरामध्ये भरभरून घर असू द्या, भरपूर लोक असू द्या आपल्या घरामध्ये, पण तरी पण आपल्याला एकटापणा वाटतो. कारण का? तो पवित्र आत्मा आपल्याला चालवत नाहीये. अनुपस्थिती आहे त्या पवित्र आत्म्याची आपल्या जीवनामध्ये. म्हणून जर मागायचं आहे तर त्या पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये मागा. जर आपल्याला पाहिजे असेल तर ते पवित्र आत्मा आपल्याला पाहिजे. जर आपल्याला खरोखर धार्मिकता हवी आहे तर पहिले त्या पवित्र आत्म्याला मिळवतो. ऑटोमॅटिकली आपल्याला त्या धार्मिकतेच्या रस्त्यावरती उतरून घेऊन जाणार आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही त्या धार्मिकतेच्या मार्गावर चालताल, कारण चालवणारा तुम्ही नाही, चालवणारा पवित्र आत्मा आहे. हालेलुया. मला अजून एक सुंदरसं एक्झाम्पल आठवतं. 10 कुमारी, कोणाला माहिती आहे 10 कुमारी? 10 कुमारांचं उदाहरण जेव्हा आपण बघतो तेव्हा 5 मूर्ख कुमारी सांगितले आहेत आणि 5 हे हुशार कुमारी सांगितलेले आहेत. आता ह्या 5 जे मूर्ख आहेत कुमारी, ते त्यांच्या मशालामध्ये काय करतात? ते एक संगती तेल घेऊन जात नाही, है ना? आणि त्या ठिकाणी आपण बघतो की 10 कुमारी असतात ते त्यांच्या वरसाठी थांबलेले असतात. कोणाला माहिती 10 कुमारी म्हणजे परमेश्वर कोणाला का बोलत आहे? 10 कुमारी म्हणजे आजच्या जीवनामधले मंडळ आहे. बरोबर आहे? 10 कुमाऱ्यामधल्या 5 कुमारांकडं तेलच नाही. अशा कुमारांना वचन सांगतात त्यांना मूर्ख म्हणलेलं आहे. आणि जे चांगल्या कुमारी आहेत त्यांच्याकडे एक बॅकअप मध्ये तेल आहे. आणि ते जेव्हा वाट पाहतात त्या वराची, वर म्हणजे कोण? वर म्हणजे कोण? येशू ख्रिस्ताचा आवाज असं एवढा हळू घेतो आपण,
वर म्हणजे कोण? प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त जेव्हा येईल, जे आत्म्याने भरलेल्या मंडळ्या असतील त्यांना तो त्यांच्याकडे घेऊन जाईल पुन्हा एकदा. आणि जेव्हा आपण बघतो, जेव्हा ते मूर्ख जे कुमारी असतात त्यांच्याकडं बॅकअपमध्ये तेलच नसतं, आणि आपण बघतो त्या ठिकाणी त्यांना कोणीतरी सांगितलं जातं की वराला यायला अजून वेळ आहे. मग ते काय करतात? ते वाट पाहतात, ते झोपी जातात. मग फार उशिराने त्यांना एक निरोप येतो की वर येत आहे. आणि काय होतं? जे मूर्ख असतात ते आपलं तेल शुद्ध, अरे तेलच नाहीये, अरे तेल कुठं गेलं? आणि त्या ठिकाणी जे हुशार कुमारी असतात ते त्या वराबरोबर जातात. ते मूर्ख कुमारी असतात ते म्हणतात, अरे दे ना, अरे दे ना, थोडं तेल दे ना. तसं आपलं जीवन झालेलं आहे. पास्टर मुझे पवित्र आत्मा चाहिए, पास्टर मुझे पवित्र आत्मा चाहिए. पास्टर देने वाला नहीं है, वो परमेश्वर देने वाला है. हालेलुया. वो खुद को आपको प्रार्थना करनी होगी उस पवित्र आत्मा के लिए. स्वतः आपल्याला प्रार्थना करायची आहे, कारण तुमच्या नातेसंबंध वाढवण्यासाठी मी या ठिकाणी आहे. मी स्वतः तुम्हाला काही देणार नाहीये. मी असं नाही म्हणत की परमेश्वर आकाश कपाट खोलून तू हे सर्व काही दे. आजकाल अनेकशे प्रचारक करतात, आपके बैंक बैलेंस में 1,00,000 रुपये आएगा. समोरची व्यक्ती काम पण करत नाही. परमेश्वर अशा व्यक्तीला 1,00,000 रुपये देईल? मित्रांनो, काम केल्यानंतर तुम्हाला 1,00,000 रुपये भेटतील, काम केल्यानंतर तुम्हाला पैसे भेटतील. असंच परमेश्वर कोणाला देणार नाही. कष्ट करण्यासाठी परमेश्वरने सांगितलेलं आहे. आयतं खायला परमेश्वरने कधीच सांगितलेलं नाहीये. अशा विचारांकडं दुर्लक्ष करा. जे वचन सांगतं, मी तुम्हाला आज सांगतो, जे आपण शुक्रवारची प्रार्थना चालू केलेली आहे ती फक्त आणि फक्त वचनाच्या आधारावरतीच आहे. वचनाच्या बाहेरचं तुम्हाला काहीच सांगितलं जाणार नाही. जेव्हा मी वचनाच्या बाहेर काही सांगल त्या दिवशी मी या शुक्रवारच्या प्रार्थनेत कधी येणार नाही. कारण माझं जे शिक्षण झालेलं आहे ते फक्त आणि फक्त पवित्र बायबलद्वारेच झालेलं आहे. माझ्या स्वतःच्या बायबलवरती मी कधीच शिक्षण, आजकाल लोक म्हणतात मेरे पवित्र बायबल में ऐसे लिखा आहे, ते भलतं काहीतरी असतं. जे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेलं पवित्र शास्त्र आहे त्याच्याच रस्त्यावरती चला. जे तो सांगतो तेच करा, जे तो बोलतो तेच करा, आणि मी तेच सांगायला तुम्हाला आलेलो आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा येताल तेव्हा आपलं बायबल घेऊन या. जेव्हा मी काही गोष्टी तुम्हाला सांगल ते तुम्ही पण वाचा, तुम्ही पण पडताळणी करा, आणि मग विश्वास ठेवा. मी तुमच्या समोर कोणची गोष्ट लपून ठेवणार नाही. जे काय ते उघड तुम्हाला सांगल. कारण परमेश्वर म्हणतो, हात खोलून तू लोकांना सांग, हात खोलून तू वचन सांग. म्हणून तुमच्यापासून मी काही लपवणार नाही. जे काय आहे ते समोरासमोर सांगल, कारण हेच मला पवित्र आत्म्याने शिकवलेलं आहे. पण जेव्हा आपण त्या येशू ख्रिस्ताचं उदाहरण बघतो, पुन्हा एकदा टॉपिक वरती येऊ आपण. जेव्हा आपण त्या येशू ख्रिस्ताचं उदाहरण बघतो, जेव्हा तो वर जेव्हा येतो तेव्हा त्या चांगल्या कुमारींना तो घेऊन जातो, आणि त्या ठिकाणी आपण बघतो की दरवाजा हा बंद केला जातो, आणि जे मूर्ख कुमारी असतात ते त्याच ठिकाणी राहतात. आता ह्यामध्ये आपण बघतो की जे मशालाला जी अग्नी असते, ती अग्नी काय असते? एक परमेश्वराचा स्वभाव, ती म्हणजे अग्नी. जी मशाल आहे ते परमेश्वराचं वचन, आणि जे तेल आहे, तेल ते म्हणजे पवित्र आत्मा. ते तेल नसण्या कारणाने ते प्रज्वलित होत नाही. तेल नसण्या कारणाने ते प्रज्वलित होत नाही. ते पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये नव्हता, म्हणून दार बंद केले, म्हणून दार हे बंद केले.
म्हणून जे आत्म्याने भंडलेले मंडळ्या आहेत, फक्त आणि फक्त त्यांचा स्वर्गामध्ये प्रवेश आहे. हालेलुया. आज हे वचन सांगतं. आपल्याला माहिती आहे पुराणा नियममध्ये, म्हणजे जुन्या काळामध्ये जेव्हा आपण बघतो की जेव्हा येशू ख्रिस्त येण्यापूर्वी जे पापी लोक होते ते काय करायचे, याचकाकडे जायचे आपले बलिदान घेऊन, होम बली घेऊन. ते प्राणी घेऊन जायचे. ते प्राणी घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी ते त्याला मारून टाकायचे, म्हणजे त्याचा वध करायचे. आणि त्यामध्ये आपण बघतो की एखाद्या जनावराला मारलं, पहिले काय निघतं, रक्त निघतं. नंतर काय निघतं, तेल म्हणतो आपण त्याला, चरबी म्हणतो, तेल निघतं. नंतर ते तेल घेऊन ते त्यांच्या कानाला, डोळ्याला, डोक्याला, पायाला लावायचे. पण जेव्हा आपण नवीन करारामध्ये बघतो, जेव्हा बलिदान येशू ख्रिस्ताने दिला, जेव्हा त्यांनी रक्त सांडलं, त्यानंतर प्रोसेस कसली आहे, तेलाची. तेल म्हणजे कोण, आज तुम्हाला सांगितलं मी, पवित्र आत्मा. जुन्या करारामध्ये बघितलं, तेल आणि रक्त पडल्यानंतर तेल यायचं, ते तेल लावायचे. आता नवीन करारामध्ये बघतो, येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभ व्हायला रक्त सांडलं, त्यानंतर त्यांनी काय केलं, पवित्र आत्मा दिला की हा तुम्हाला चालवल. तो पवित्र आत्मा तुम्हाला पवित्र बनवल, जे पवित्रता परमेश्वराला आवडते. हालेलुया. हा मार्ग आहे. मागा म्हणजे तुम्हाला मी देईल. आज आपण शिकलो, मागताना काय मागायचं आहे, पवित्र आत्मा मागायचा आहे. धार्मिकता जर आपल्याला हवी असेल तर पवित्र आत्म्याची आपल्याला जीवनामध्ये गरज आहे. कारण वचन हेच सांगतं, प्रियांनो, मी नेहमी तुम्हाला हेच सांगल, वचन हेच सांगतं की जितक्यांना पवित्र आत्मा चालवतो तितकेच माझे लेकरं आहेत. जितक्यांना पवित्र आत्मा चालवतो तितकेच माझे लेकरं आहेत. उपस्थिती आहे आपल्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची, मिसिंग आहे. मग आपण कसे काय देवाचे लेकरं म्हणले जाऊ, आपण कसे परिपूर्ण होऊ, जर आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट मिसिंग आहे, जर ते तेल जे आहे तेच आपल्या जीवनामध्ये नाहीये, तर आपण पण त्या मूर्ख कुमारीमधले गिनले जाऊ. आता ही गोष्ट मी तुमच्यावरती सोडतो की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय करायचं आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय करायचं हे तुमच्यावरती सोडतो. कारण मी पहिल्या टायमाला बोललेलो आहे, पहिल्या सभेमध्ये बोललेलो आहे, बळजबरीमध्ये परमेश्वराचं कार्य नाही होत. बळजबरी करून या ठिकाणी कोणालाच बसवलं जात नाही. आज तुम्ही या ठिकाणी आला, तुम्हाला बळजबरी केली कोणी नाही, तुम्ही तुमच्या इच्छेने या ठिकाणी आलेलात. कारण का, तुम्हाला देवामध्ये वाढायचं आहे. तुमचे नातेसंबंध जे आहे ते देवासंगती वाढवायचे आहे. अजून जास्त जवळीकता परमेश्वर संगती वाढवायची आहे. आणि जर ती नातेसंबंध आपल्याला जर वाढवायचे असेल तर आज आपण शिकलेलो आहोत की त्या पवित्र आत्म्याची आपल्याला आपल्या जीवनामध्ये गरज आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला अभिवचन देतो, हे मी सांगत नाही, ते परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की अनेकशे लोक या ठिकाणी येतील, त्यांना पवित्र आत्म्याचं दान या ठिकाणी भेटणार आहे. हालेलुया. हे माझं अभिवचन नाहीये, हे मी नाही सांगत. जो परमेश्वराने मला या ठिकाणी पाठवलेला आहे तो परमेश्वर तुमच्या संगती बोलतो की जे विश्वासाने माझ्याकडे मागतील त्यांना मी पवित्र आत्म्याचं दान देईल. आणि जे वचन नंतर आपण बघतो की खटखटाओ तुम्हारे लिए द्वार खुलेगे, ठोका म्हणजे तुम्हास उघडले जाईल. काय ठोकायचंय माहितीये तुम्हाला? आपल्या घराचं दार नाही, तर त्या स्वर्गाचं दार आपल्याला खटखटायचं आहे. हालेलुया. या स्वर्गाचं दार आपल्याला खटखटायचं आहे, म्हणजेच ठोकायचं आहे.
आणि ते ठोकल्यानंतर तो पवित्र आत्मा ते दार जेव्हा खोलल, तो परमेश्वरचे दार खोलल, ते आशिष आपल्याला देईल. परमेश्वर भरभरून टाकल, या दौंड शहराला भरून टाकल पवित्र आत्म्याने, भरून टाकल त्याच्या ब्लेसिंग्सनी, भरून टाकल त्याच्या हर एक आशीर्वादाने. जेव्हा हे वचन आपण ऐकतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की परमेश्वर आपल्याला भरपूर काही देणार आहे. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. जेव्हा आपण वचन ऐकतो, अरे पास्टर ने बोला था, मागा मतलब मिलेगा, मागो मतलब मिलेगा. आणि जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपण खुश होतो. आता आपण काही पण मागू शकतो परमेश्वरला, काही पण परमेश्वर देईल, आपल्याला असा विश्वास होतो. काही पण देणार नाही. जे योग्य आहे तुमच्यासाठी, जे चांगलं आहे तुमच्यासाठी, जे तुमच्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वाढवण्याचं काम जे करेल, तेच तुमचा परमेश्वर तुम्हासाठी देईल. तेच आणि तेच त्याला माहिती आहे की त्यांच्या लेकरांसाठी काही चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तेच तो तुम्हाला देईल. स्वर्गाचे द्वार खोलून तुम्हाला तो देईल. सर्व काही गोष्टी तुम्हाला तो आशीर्वादाने आशीर्वादित करेल. हे परमेश्वराचं अभिवचन आपल्यासाठी आहे. म्हणून जेव्हा मागता, त्या परमेश्वराचा अभिषेक आपल्या जीवनामध्ये मागा. त्याच्याशिवाय आपले वाढ ही होणार नाही. त्याच्याशिवाय आपली कधीच वाढ होणार नाही. कारण वचनच सांगतं की मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. जेव्हा आपण मागतो तेव्हा वचन दाखवून सांगा परमेश्वराला की परमेश्वरा, तू वचनाद्वारे सांगितलेलं आहे की तुझ्या लेकरांनी जेव्हा तुझ्याकडे मागतील तेव्हा तू स्वर्गाचे द्वार खोलून तू त्यांना देईल. परमेश्वरा, आज आम्ही तुला मागतो की ते पवित्र आत्म्याचं दान तू आम्हाला दे. ते पवित्र आत्म्याचा अभिषेक तू आमच्यावरती कर. ते पवित्र आत्म्याचा आशिष आमच्यावरती तू टाक, जेणेकरून आम्ही चांगल्या मार्गात चालू. हालेलुया. चांगल्या मार्गात आम्ही चालू, उत्तम मार्गात आम्ही चालू. ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे त्या मार्गात आम्ही चालू, जेणेकरून आम्ही तुझ्या जवळ येऊ. आणि म्हणूनच या शुक्रवारपासून जे आपण सुरू केलेलं आहे ते हेच शिकण्यासाठी सुरू केलेलं आहे की मागितलं काय पाहिजे. आज तर मागच्या शुक्रवारी आपण बघितलं, ओळख, देवाची ओळख शोधा म्हणजे तुम्हाला भेटेल. शोधा म्हणजे काय? शोधा त्या परमेश्वराला शोधा जो आपल्या जीवनामधून लांब गेलेला आहे. त्या परमेश्वराला शोधा, त्या जीवनामध्ये आपल्याला पुन्हा एकदा घेऊन या. आणि जे मागितलं पाहिजे म्हणजेच काय? परमेश्वराचा अभिषेक मागा. आणि जेव्हा तुम्ही स्वर्गाचे द्वार जेव्हा ठोकता तेव्हा परमेश्वराचा अभिषेक तुमच्यावरती येतो. सर्व परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या स्वर्गातून उतरून तुमच्यावरती येतात. हे आजचं वचन तुम्हाला सांगतं. किती लोकांना आजचं वचन कळलेलं आहे? किती लोक तयार आहेत त्याच्या वचनासाठी? किती लोक तयार आहेत ते मागण्यासाठी? किती लोक तयार आहेत ते उत्तम जे गोष्ट आहेत जे तुमच्यासाठी परमेश्वराने ठेवलेलं आहे? उत्तम पवित्र आत्मा है ना. दावीदला बघितलं आपण. दाविदाच्या ठाई का होता? उत्तम आत्मा होता. उत्तम आत्मा त्या ठिकाणी आपण बघतो दाविदाच्या बरोबर होता उत्तम आत्मा. तो उत्तम आत्मा दाविदाला चालवायचा. जे पण युद्ध दाविदाने केले, जेव्हा आपण दाविदाचं उदाहरण बघतो, मी नेहमी दाविदाचं उदाहरण देतो कारण मी जवळून त्या दाविदाला वचनाद्वारे बघितलेलं आहे. जेवढे पण युद्ध दाविदाने केलेले आहे सर्व युद्धांवरती तो यशस्वी झालेला आहे. अतिशय प्रबळ राजा, शक्तिमान राजा ज्याला बघतो बायबलमध्ये तो म्हणजे दावीद होता. आणि वचन सांगतं त्याच्या ठाई उत्तम आत्मा होता. म्हणजेच काय? त्याच्या ठाई पवित्र आत्मा. तो उत्तम आत्मा जर आपल्या जीवनामध्ये असेल तर आपल्याला यश देण्याशिवाय राहत नाही. तो उत्तम आत्मा आपल्याला यशस्वी केल्याशिवाय राहत नाही. जे दाविदाचं अभिवचन आहे तेच अभिवचन आज परमेश्वर आपल्याला देत आहे. जे दाविदाला पवित्र आत्म्याने चालवलेलं आहे तेच पवित्र आत्मा आज तुम्हाला चालवणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज आपली जी प्रार्थना होणार आहे, आज जी हिलिंग प्रेयर आपल्यामध्ये होणार आहे,
ती त्या पवित्र आत्म्याला बोलवण्यासाठी होणार आहे. आज जी प्रार्थना आपण करणार आहोत, जे आपण मागणार आहोत आज परमेश्वराकडं, ते पवित्र आत्म्यासाठी आपण मागणार आहोत. तो उत्तम आत्मा आपल्या ठाई आपल्या जीवनामध्ये असावा, ह्यासाठी आज आपण प्रार्थना करणार आहोत. स्वतःसाठी, कारण त्या धार्मिकतेच्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे. आजपासून जे ठरवलेलं आहे आपण त्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे. म्हणून ती इंडिव्हिज्युअल प्रार्थना आपल्यासाठी आपण करणार आहोत. आपल्या ठाई आपल्यासाठी जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये उतरून येईल, तेव्हा बरं वाईट आपल्या जीवनासाठी काय आहे ते आपल्याला कळायला सुरुवात होईल. माझंच उदाहरण आहे, मी परत एकदा सांगतो. वाईट काय बरं काय हे मला पवित्र आत्मा भेटल्यानंतर कळलं. चुकीचा मार्ग काय, चांगला मार्ग काय, हे पवित्र आत्मा नेहमी सुचवतो. आज पण जेव्हा चुकीच्या मार्गात चालतो, पाठीमागून वॉर्निंग येते, नाही हे तुला नाही करायचं, हे तुझ्यासाठी नाहीये, चांगला मार्ग हा, या मार्गाने तू चाल. वॉर्निंग भेटते मला पवित्र आत्म्याची. या ठिकाणी पण मी जेव्हा थांबतो तेव्हा माझ्या पाठीमागं टेका जो आहे तो पवित्र आत्म्याचा आहे, धरून ठेवलेला आहे. जर तो पवित्र आत्मा नसेल तर मी खाली पडल. आज पण या ठिकाणी तो टेका आपल्याला आपल्या जीवनामध्ये हवा आहे. तो सपोर्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवा, तो पिल्लर आपल्या जीवनामध्ये हवा आहे आपल्याला. तो टेका भेटवण्यासाठी आज आपण प्रार्थना करणार आहोत. तो सपोर्ट आपल्या जीवनामध्ये भेटण्यासाठी आपण ती प्रार्थना करणार आहोत. ते पवित्र आत्मा मिळवण्यासाठी आपण ती प्रार्थना करणार आहोत. पवित्र आत्मा आहे, अन्य भाषा आहे, पवित्र आत्मा काम करतो. सिनियर पास्टर आहेत, त्यांनी पण त्यांच्या जीवनामध्ये बघितलं असेल, पवित्र आत्मा काम करतो. त्यांनी पण ते नेहमी आमचे बोलणं चालणं होतं तेव्हा तेच सांगतात की यस, पवित्र आत्मा काम करतो. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचे एक्सपिरियन्स सांगितले. अतिशय डोळ्यात पाणी आणण्यासारखे एक्सपिरियन्स आहेत की खरोखर परमेश्वरने त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा ते प्रीच करत होते, जेव्हा ते काम करत होते, ते पवित्र आत्मा कसा काम करतो ते सांगतात, तेव्हा खरोखर डोळ्यातून पाणी येतं. शिकण्यासारखी गोष्ट आहे. मी पण काही गोष्टी जेव्हा ते सांगतात तेव्हा मी शिकतो, अजून विश्वास वाढतो. माझे पण शिकण्याचे दिवस आहेत, पण मी जेव्हा शिकतो, मी ऐकतो, मला पण आनंद वाटतो. यस, ज्या मार्गात मी चाललोय तो बरोबर मार्ग आहे. जो मार्ग परमेश्वराने दिलेला आहे तो मार्ग बरोबर आहे. जो मार्ग परमेश्वराने मला सांगितलेला आहे, जो रास्ता परमेश्वराने मला दाखवलेला तो बरोबर आहे, हे मला कळतं. कारण खरोखर पवित्र आत्मा आहे. दौंडचं उदाहरण आहे. जेव्हा आपली दौंडला सभा झाली, मला माहित नाही आता या ठिकाणी किती लोक त्या सभेला उपस्थित होते. मला अनेकशे लोकांनी फोन केले, अनेकशे लोकांनी मेसेज केले. माझ्या चर्चचे लोक पण, काही लोक या ठिकाणी उपस्थित, त्यांनी पण मला एक अनुभव सांगितला या ग्राउंडचा, की ज्या ठिकाणी मी पवित्र आत्म्याला या ठिकाणी बोलवलं, 2दा का 3दा बोलवलं मला आठवत नाही, पण जेव्हा दुसऱ्या टाइम जेव्हा मी प्रार्थना केली, त्या ठिकाणी बघतो एक वावटळ आलं होतं आणि एक थंड वातावरण त्या ठिकाणी झालं होतं. येस, सिस्टरनी बघितलेलं आहे, तुमच्याच दौंडचे सिस्टर आहे. मी खूप जणांकडून हा अनुभव ऐकला. त्या ठिकाणी मी खरोखर आश्चर्यचकित झालो की परमेश्वर आज पण हवेद्वारे देखील येतो. हालेलुया. आणि जेव्हा मला लोकांनी सांगितलं की ब्रदर, मैंने जब महसूस किया, वो जो क्लाइमेट हुआ था वहां पर एकदम ठंडा. आपल्याला एलियाचं उदाहरण माहिती आहे का? जेव्हा एलिया परमेश्वराला बोलवतो, 3दा वादळ येतं, 4दा वादळ येतं, पण जेव्हा लास्ट जे वादळ येतं त्यामध्ये एक ते शांतता असते, त्यामध्ये एक थंडगार वातावरण होतं. त्या ठिकाणी एलियाला कळतं की ह्यामध्ये माझा परमेश्वर आहे. हालेलुया. ते वातावरण त्या ठिकाणी मला लोकांनी सांगितलं, ते वातावरण त्या ठिकाणी तयार झालं होतं. त्यामुळं मला कळलं की पवित्र आत्मा असं पण काम करतो, असं पण लोकांना भरतो. आणि त्या ठिकाणी ते वादळ आल्यानंतर जेव्हा त्यांच्या समोरून जात होतं तेव्हा अनेकशे लोकांना स्पर्श होऊन गेला. ह्याला म्हणतात जिवंतपणा, ह्याला म्हणतात जिवंतपणा, ह्याला म्हणतात की खरोखर माझा देव हा जिवंत परमेश्वर आहे.
मी मेलेल्या परमेश्वराची उपासना करत नाही. माझा परमेश्वर एका मूर्तीमध्ये लपलेला नाहीये. माझा परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. जेव्हा पण मी त्याला बोलवतो, जेव्हा पण मी त्याला आमंत्रित करतो, तो माझ्या हृदय भरल्याशिवाय सोडत नाही.